नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर प्रत्येक गृहिणीला पडतो तोच प्रश्न, मला अडू नये म्हणून मी कालच उडीद डाळ तांदूळ भिजू घातले होते। तर त्यासाठी मी घेतली होती 1 वाटी उडीद डाळ, 3 वाटी कुपनचे तांदूळ। तर कुपनचे तांदूळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही साधा तांदूळ यूज करू शकता। तर त्याला 6 तास भिजवलं मी आणि 6 तास भिजवल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतले। तर मिक्सरमध्ये वाटून घेण्या अगोदर मी थोडेसे पोहे भिजू घालून त्यात वाटले। तर डब्बा बंद करून रात्रभर फर्मेंटेशन होण्यासाठी मी त्याला ठेवले। तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर पूर्ण फर्मेंटेट झालं होतं पीठ। आणि नंतर लगेचच मी चटणीची तयारी करायला घेतली। तर चटणीसाठी मी घेतलं तर शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर। तर त्याला सगळ्याला मिक्सरमध्ये बारीक केलं आणि नंतर लगेच तडक्याची तयारी करून घेतली। तर तडक्या देण्यासाठी मी घेतलं होतं मोहरी, कढीपत्ता आणि तर अशा पद्धतीने तडका देऊन घ्यायचा। तडका झाला तर इथे माझी चटणी रेडी आहे। नंतर मी लगेचच घेतलं इडली करायला। इडलीच्या पिठामध्ये मीठ टाकून चांगलं मिक्स केलं आणि 15 मिनिटासाठी इडलीला गॅसवर ठेवून दिलं। तर अशा पद्धतीने झाली होती तयारी इडली। तर तुम्ही बघू शकता की किती सॉफ्ट आणि स्पंजी झाली होती। तर अशा पद्धतीने मी ताट पण रेडी केलं होतं। तर अशी होतं माझं लंच। थँक्स।